नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आपण रोज वेगवेगळे काही ना काहीतरी पदार्थ बनवत असतोय. हटके आणि एकदम अनोख्या पद्धतीचे सगळे पदार्थ होत असतात. खायला एकदम चविष्ट असतात. आज अशाच पद्धतीचं का नाही, एक सगळ्यात वेगळा आणि खायला एकदम मस्त दिसायला तर एक नंबर दिसणार असा एक पदार्थ आहे. तर तो पदार्थ काय आहे का नाही, आता ऐकूयात कारभारणीच्याच तोंडून. तर आज आपण आहे ना मस्त रवा आणि बटाटा घालून एक वडी बनवणार आहे. वडी, हो ती बटाटा आणि रव्याचं. हो बटाटा आणि रव्याचं हा मस्त कुरकुरीत होणार आहे. मंडळी, इशे हार्ड होणार आहे बघा. नेमकं कसं बनवतात, काय आहे याच्यात, हे सगळं आता आपण बघूया. तिला लागणारं साधन सामग्री काय आहे हे सगळं आता आपण बघूया. चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघण्या अगोदर मंडळी सगळ्यांना एक विनंती आहे, एक लाईक, एक कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि चला करूयात सुरुवात आता या रेसिपीला. ना मस्त आणि रवा आणि बटाटा घालून एक वड्या बनवणार आहोत. तर ते वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. साठी आपण इकडे 2 बटाटे घेतलेले आहे आणि रवा घेतलेले आहे, हिरव्या मिरची, आपलं घरचं कांदा लसूण मसाला, कोथिंबीर, जिरं आणि मीठ घेतलेले आहे. तर आपण दुसरे एक पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये आपण घालूया रवा. सगळं आपल्याला रवा घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालूया. थोडीशी जिरं घालते आणि एकच हिरव्या मिरची बारीक करून घेतलेली आहे ते घालूयात. थोडीशी आपण कांदा लसूण मसाला घालूया आणि मिक्स करून घेऊयात. आणि थोडंसं आहे ना आपल्याला कोथिंबीर पण चिरून घ्यायचं. कोथिंबीर चिरून घेऊयात. ह्यातलं आपल्याला कोथिंबीर थोडंसं पिठामध्ये घालायचं. परत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण पाणी घालूया. बघा आता आपण एवढं पाणी घातलेलं आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूया, म्हणजे थोडंसं रवा आहे ना मऊ होईल, त्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं. आणि इकडं आपण हे बटाटा घेतलं होतं ना, तर बटाट्याचं आपल्याला वरचं साल सगळं काढून घ्यायचं. इकडे साचा घेतलेला आहे, साच्यात साईन आपण सगळं हे वरचं साल काढून घेऊयात. बघा असं आपल्याला सगळं आहे ना वरचं साल काढून घेऊयात. तर बघा आता आपण एक पातेले घेतलेले आहे, पातेल्यात पाणी सुद्धा ठेवलेले आहे. तर आपल्याला बटाटा आहे ना ते खिसून घ्यायचं आहे. डायरेक्ट आपल्याला पाण्यातच घिसून घ्यायचं, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही. आपल्याला खिसूनच घालायचं. आपण चांगलंसं बटाटा आहे ना सगळं खिसून घेतलेले आहे, असं पाण्यामध्ये ठेवलेले आहे. तर आता आपण चूल पेटवून घेऊयात. पेटून आहे ना कढई ठेवलेल्या चुलीवरती आणि त्यामध्ये आपण तेल घालूयात. आणि तेल आपण आहे ना गरम करून घेऊया. आता तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण घालूया जिरं आणि हिरव्या मिरची आणि थोडीशी आपण आता आपण इकडे आहे ना हे पाण्यामध्ये बटाटा ठेवलं होतं ना, सगळं आपण पाण्यामधलं काढून घ्यायचं आणि पूर्ण हाताने दाबून ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि इकडे तेलामध्ये घालूयात. चांगलंच आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. थोडंसं मऊ पर्यंत आपल्याला आहे ना ते शिजवून घ्यायचं बटाटा. ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण कांदा लसूण मसाला घालूयात आणि मीठ चवीपुरतं आणि चांगलंसं परतून घेऊया. म्हणजे थोडंफार मऊ होण्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं. ह्यामध्ये आपण बारीक केलेलं कोथिंबीर घालूया. चांगलंसं आपल्याला परतून घ्यायचं. बघा आता आपण इकडे रवा आपण हे पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं ना, ते सगळं आपण आता
हे बटाट्यामध्ये घालूयात आणि चांगलं आपण मिक्स करून घेऊया. पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं. आता हे बघू शकताय चांगलं असं आहे ना, रवा आता शिजलेले आहे पूर्ण. बघा असं गोळा तयार होते, जे आपण ओळखायचं पूर्ण आता ते तयार झालेले आहे सारण. तर आता आपण हे खाली काढून घेऊया आणि इकडे आपण ताटामध्ये आहे ना हे काढून घेऊयात आणि आपल्याला गार करून घ्यायचं. हे बघा आता गार झालेले आहे. तर आता आपण याचा गोळा तयार करून घेऊयात. आणि इकडे चुलीवरती आहे ना मी तेल सुद्धा ठेवलेले आहे गरम करायला. हे बघा या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा, चपट करून घ्यायचं. बघा हे बघा ह्या पद्धतीने गोळा धरायचा आणि थोडस चपट करायचं, म्हणजे चांगलं गोळा तयार होतोय. जास्त वेळ लागत नाही, म्हणजे गोलाकार आपण तयार करून घ्यायचा. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने इकडे सगळं गोळा तयार करून घेतलेले आहे. आणि इकडे डब्यामध्ये ना थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण घालूया पाणी आणि चांगलं असं आपण हे मिक्स करून घ्यायचं पीठ. सगळं हाताने मिक्स करून घेतलं तरी पण चालतंय. पूर्ण सगळं मऊ करून घ्यायचं पीठ. पण हे सुद्धा आहे ना गव्हाचं पीठ चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि यामध्ये आपण आता वडा घ्यायचं आणि पिठामध्ये चांगलं असं बुडवून घ्यायचं आणि मग आपण तेलामध्ये सोडायचं आपल्याला. मग चांगलं असं बुडवून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं. किती बसते तेवढं आपण तेलामध्ये सोडूयात. बघा आता आपण एवढं सोडलेलं आहे, आपण एवढं तळून घेऊयात. बघा आता आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं. थोडंफार तळू दे, मग आपण हे पलटी करून घेऊयात. तर आता आपण थोडंफार तळलेले आहे, तर आपण हे पलटी करून घेऊया. एक 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 करून सगळं आपल्याला चांगलं असं पलटी करून घ्यायचं आणि तळून घ्यायचं. हे बघा आता दिसायला एवढं छान दिसायले. तर आपण चांगलं असं तळून घेऊयात, कुरकुर होतपर्यंत कुरकुरीत. बघू शकता आता चांगलं असं तळलेले आहे. बघा किती छान दिसतोय. तर आता आपण हे काढून घेऊयात. पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. मस्त लागतो खायला. जरा सुद्धा वरती तेल राहत नाही, काय नाही, म्हणजे खाताना तेलकट पण लागणार नाही. असं तेलामध्ये सोडते एक 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 हे. हे बघा हे सुद्धा आहे ना वडी चांगलं असं तळलेले आहे, बघू शकताय. तर आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि खाली काढून घ्यायचं आपल्याला. ताटामध्ये आपण काढून घेऊया. दिसायला मस्त दिसतंय आणि खायला पण आहे ना चांगलंच लागणार आहे. आपण वडा कसं करतो ना तसं दिसतंय. मस्त सुगंध फार सुटलेले आहे, मस्त खायला लागणार आहे. बघ आता मस्त आहे ना इकडे तयार झालेले आहे, म्हणजे कोणाला कळणार सुद्धा नाही कशाचं आहे. तर आता घ्या कसं झाले बघा. मला तर का नाही मंडळी हे वडापाव मधले वडा वाटले बघा. खाऊन बघा की. हा तर खाऊन बघूया. कारभारी सांगतात सर सांगितलं रवा आणि बटाटा घालून करणार आहे. मस्त खमंग असे सुगंध बी यायला लागलाय. आता कारभारने टेस्ट करून बघतो की. हो हो बघा बघा. हा हा हे बघा आतमध्ये बटाटा आणि रवा दिसतंय. आता बघूया खाऊन कसं दिसतंय.
कसं लागते बघ आता. हा 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 हा. झालंय का चांगलं? एक नंबर. हम्म. खरंच कारभार मस्त झालं. होय. हम्म. तुला मला जबरदस्त. मला पण खायला वर तू ढिला पड नकोस. आवडलं तुला? आवडलं? हा हे काय तुला हे झाल्यावर मग ते खाय घ्यायचं. मस्त टेस्ट आहे बघा. होय. असलं 2-4 खाल्लं तर पोट गरगरीत होणार आहे ना. होय. रोज उपीट शिरा करण्यापेक्षा थोडस वेगळं करायचं हम्म. नाश्त्याला वगैरे. स्वादिष्ट आहे एकदम. होय. आवडलं ना तुम्हाला? हो घेऊ का अजून हो एक? घ्या की. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलंच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. धन्यवाद.